मुंबईत वंचित आणि काँग्रेसची आघाडी, वंचित 62 जागांवर लढणार, पत्रकार परिषदेतून आघाडीची घोषणा। आजपासून काँग्रेस आणि वंचित मित्रपक्ष, हर्षवर्धन सपकाळांचं विधान, तर वंचित आणि काँग्रेसच्या युतीचा महापौर मुंबईत असणार, वडेट्टीवारांचा विश्वास। इतकी वर्ष लढाई लढलो, मुंबई कुणी हिसकावू शकलं नाही, कुणी ओळखतही नव्हतं त्या भाजपला आपण खेडोपाडी नेलं, उद्धव ठाकरेंचं विधान। नागपुरातील रामगिरी निवासस्थानी फडणवीस आणि बावनकुळेंमध्ये बैठक, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती। गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार एआय सेंटरचं उद्घाटन, कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा, पवारांच्या निवासस्थानी गौतम अदानी आणि पवार कुटुंबाचं स्नेहभोजन। शरद पवारांचा पक्ष फोडण्यात अदानींच्या भावाचा सहभाग, संजय राऊतांचा खळबळजनक दावा। मुंबईत भाजप 128 तर शिंदेंची शिवसेना 79 जागांवर लढणार, उर्वरित 20 जागांवर भाजप नेत्यांची शिंदेंसोबत चर्चा, आज फडणवीसांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय होणार। पुण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्ष वाढला, आज मुंबईत फडणवीस आणि शिंदेंची बैठक होण्याची शक्यता, जागा वाटपाचा वाद आज मिटवला जाणार। मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर 100 जागा लढणार, प्रचाराची जबाबदारी नवाब मलिकांकडे, सूत्रांची माहिती, मलिकांना सोबत घेण्यास भाजप आणि शिंदे गटाचा विरोध। धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढवणार, प्रभाग क्रमांक 24 भाजपकडे राहणार असल्यामुळे प्रणव धंगेकर अपक्ष लढणार। निवडून न येणाऱ्या जागा भाजप शिंदेंच्या शिवसेनेला देतं, लाचार होऊन निवडणूक लढणार नाही, पुण्यात प्रभाग क्रमांक 23 आणि 24 अपक्ष लढणार, रवींद्र धंगेकर आक्रमक। धंगेकरांवरती अन्याय होणार नाही, धंगेकरांची कोंडी होत असेल तर त्यावरती आमच्याकडे उपाय, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला, 131 जागांपैकी शिंदेंच्या शिवसेनेला 87, भाजपला 40 जागा, उर्वरित 4 जागांसाठी लवकर तोडगा निघणार, सूत्रांची माहिती। मुंबईत ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 16 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती, अपेक्षित प्रतिसादाअभावी राष्ट्रवादीची कोंडी, 16 जागा तरी सोयीच्या असाव्यात, राष्ट्रवादीची भूमिका। पुण्यामध्ये भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार, आमदार आणि खासदारांची नातेवाईकांसाठी प्रतिष्ठापणाला, उमेदवारांची पहिली यादी आज रात्री उशिरा जाहीर होणार असल्याची माहिती। पुण्यात महाविकास आघाडीतील 3ही पक्ष प्रत्येकी 50 जागा लढवणार, उर्वरित 15 जागा समविचारी मित्रपक्षांना देणार, सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंचा मराठी बहुल भागात पेच कायम, मातोश्रीवरील कालच्या बैठकीत मनसेकडून अतिरिक्त 18 जागांची मागणी। ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर मनसेचा उद्या पहिला मेळावा, राज ठाकरे मार्गदर्शन करणार, रंगशारदा इथे मनसेचा मेळावा होणार। काळोखेंच्या आरोपींना फासावर लटकवू, प्रकरण फास्ट ट्रॅकवरती चालवू, कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत शिंदेंचं आश्वासन, तर हत्येमागे सुधाकर घारेचा हात, कुटुंबियांचा तटकरेंच्या निकट वर्तीयावरती आरोप। पुण्यातील स्वारगेट ते मंडई परिसर अतिप्रदूषित असल्याची बाब समोर, स्वारगेट परिसरातील AQI 372 वर। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात, गणपतीपुळे, आरेवारे, दापोली, हरणे, मुरुड या सर्वच समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांची गर्दी। 3ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान ब्लॉक, तर आज आणि उद्या एकूण 333 लोकल फेऱ्या रद्द।